नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही यड्रावकरांना एकटे पाडण्याचा डाव. जयसिंगपूरचं राजकारण तापलं, विरोधकही एकवटले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपला गड राखला. मात्र संपूर्ण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यड्रावकर यांच्या विरोधात राहिले. तरी देखील आमदार यड्रावकर गटाने राजर्षी शाहू आघाडीचा झेंडा फडकवला. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एकटे पाडण्याचा डाव आखला जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरुद्ध काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता असून तशा हालचाली राजकीय पातळीवर सुरू आहेत. नुकत्याच भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक बैठकीत यड्रावकर यांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीप्रमाणे एकत्र येऊन लढण्याचा सूर आळवण्यात आला असून लवकरच या प्रक्रियेला मूर्त स्वरूप येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात यड्रावकर विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असून त्याला विधानसभेची झालर असल्याने हा संघर्ष पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वच पातळीवर होणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही या संघर्षाची नांदी असणार आहे. शिरोळ तालुक्यातील राजकारणात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विजयाचा वारू चौखूर उधळला असून प्रत्येक निवडणुकीत ते राजकीय विरोधक संपवत निघाले आहेत. सेवा सोसायटी, दूध संस्था, पतसंस्थांमधून ग्रामपंचायत, नगरपालिका शिवाय इतर सत्ता केंद्रात यड्रावकर गटाने चांगलेच पाय पसरले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जयसिंगपूर, कुरुंदवाड शहरात त्यांनी राजर्षी शाहू आघाडीचा झेंडा रोवला. आमदारकी, विकास कामांसाठी मोठा निधी देण्याची ताकद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त, गावागावातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारे नेतृत्व व थेट संपर्काचे जाळे या बळावर आमदार यड्रावकर यांनी आपले राजकीय बळ वाढवताना दिसत आहेत. विरोधी आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गटात घेत त्यांनी विरोधकांना खिळखिळे करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं असून महायुतीत असले तरी महायुतीमधील भाजप बरोबर त्यांचे संबंध कधीच मधुर राहिले नाहीत. काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील आणि स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांचा उभा राजकीय संघर्ष आहे. त्यात आता भाजपची भर पडली आहे. सर्व विरोधकांचे शहरापेक्षा गाव पातळीवर मताचे चांगले पॉकेट आहे. त्यामुळे यड्रावकरांचे सर्व विरोधक आगामी काळात एकवटणार असल्याचे संकेत आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि 36 ग्रामपंचायती, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, मार्केट कमिटी निवडणुका होणार असून यातून ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे. प्रत्येक नेत्याची गटाची ताकद दिसणार असून या निवडणुका तालुक्याची पुढील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आहेत. त्यामुळे यड्रावकर यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला रोखण्यासाठी त्यांच्या विरोधकांची पावले एकत्र लढण्याकडे पडत आहेत. जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत यड्रावकर विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयोग केला. त्यांना निवडणुकीत यश मिळाले नसले तरी एकत्र येऊन लढण्यात ते यशस्वी झाले. जयसिंगपूर पॅटर्न आता तालुक्यातील अन्य निवडणुकातही दिसणार आहे. रणनीती आखण्यावर एकमत. भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक नुकतीच झाली असून त्यातही यड्रावकरांचा पाडाव करण्यासाठी पक्षाची मान्यता घेऊन यड्रावकर विरुद्ध सर्व एकत्र अशी रणनीती आखण्यावर एकमत झाल्याचे समजते. वरिष्ठ नेत्यांपर्यंत निरोप देण्याची जबाबदारी गुरुदत्त शुगर्सचे संस्थापक माधवराव घाटगे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माधवराव घाटगे यांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असून पुढील विधानसभा म्हणजे साधारणपणे 4 वर्ष हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. त्याची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीत सुरू होईल असे चित्र आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.